विठ्ठल 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 कुंडलीक वरदा ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज संत वामन भो महाराज संत भगवान बाबा की जय गुरु नारायण महाराज की जय विठ्ठल 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 देवतीही बळे धरिला सायासे देवतीही बळे धरिला सायासे करोड्या नाश उपाधीचा पूर्व पक्ष धातू धिक्कारिली जन सोयी जनार्दन तिची झाली तुला म्हणे असे नचले तातडी अनुभवी गोडी येईल कळो पूर्व पक्ष धातू धिक्कारिली जन सोयी जनार्दन तिची झाली महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग गरु प्रथमन मन प्रथमन मन 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 दुसरे चरण संताचिया चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्याच्या कृपेने कधी जावी दारू कधी जावी दारू त्याच्या कृपेने कधी जावी दारू कधी जावी दारू त्याच्या कृपेने कधी जावी दारू त्याच्या कृपेने कधी जावी दारू कधी जावी दारू कधी जावी दारू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधींद्रादिदेवे स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी तया भगवान बाबांच्या चरणी साष्टांग नमन करी विठ्ठल विठ्ठल श्री संत राजयोगी महंत षडगुण ऐश्वर्य संपन्न वैराग्यमूर्ती शांती सम्राट श्री संत भगवान बाबा वैराग्यमूर्ती श्री संत वामन भाऊ महाराज वैराग्याचे महामेरू वेदांताचार्य सद्गुरू नारायण महाराज सद्गुरू खंडूबाबा या सर्व संतांच्या पावन चरणारी पुढीत झालेल्या मातीमध्ये महाराज एवढं छान नियोजन नेमकं परवा दिवशी मुंबई काल सकाळी नगर पुन्हा पालघर आणि 8.5 तास प्रवास करून इथं उभा राहिलोच एवढा थकवा आला होता तुमचा मंडप डेकोरेशन सिस्टम आणि टाळकरायची सिस्टम पाहून पूर्ण थकवा निघून गेला महाराज आदरणीय निलेशजी महाराज खेडकर बाबांचा मृदंगाचे बोल कानापर्यंत आली आदरणीय अक्षय महाराज आणि राजदीप महाराजांचा आवाज कानापर्यंत आला आणि तुमचे बोलणे ऐकू आले नाही म्हणून बरं वाटलं
वरची टीम जर मजबूत असते ना महाराज, खालचे लोक हालचूल करत नाही तर कधी कधी वरचे असे असतात खालचे उठून निघून गेले तरी ऐकत नाही. आवाज चांगला पाहिजे. ईश्वराने दान दिलेले महाराज, काही ठराविक लोकांना दान दिलेले आणि मंडपाचा आकार वगैरे आणि एवढा आवाज या ठिकाणी घुमला एवढा छान, असं वाटत नाही खेळ दे, असं वाटतंय पंढरपूर. थोडा खर्च हो द्या पण असा कार्यक्रम व्हायला पाहिजे. आदरणीय आपल्या गावचं भूषण येडेश्वरी संस्थानची महंत श्री गुरु आदिनाथजी महाराज शास्त्री, आदरणीय देवीदासजी महाराज गर्जी आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माणसाची संख्या त्या मार्गाने चांगली आहे की दुसरा दिवस म्हणून. महाराज खूप बारीक आहे का बरं. माझं वैयक्तिक मत असं आहे, थोडा खर्च व्हायला हरकत नाही पण कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे. थोडं कमी खा पण जरा क्वालिटी खाल्ली पाहिजे. आपला भर असा झालाय महाराज, क्वालिटी लावायला तयार आहे, खायला तयार नाही. अजून लक्षात आलं, काही मुलं आहेत ते आम्हाला सांगतात बाबा डोक्याला जरा बदामचं तेल लावीत आणि खाताना गुटखा खातात. अंगाला जरा दुधाची साबण वापरत जा, म्हणजे दूध लावत आणि पिताना हे सांगायला पाहिजे कीर्तनात. वरून सर्व चालतंय पण आतमध्ये लावायला कोणी तयार नाही. महाराज इथं आल्यानंतर एक दोन जण भेटले, ते म्हणले बाबा जरा अगोदर म्हणले मला, त्यांना काय वाटलं काय माहिती, त्याला महाराज जरा गरिबी गरिबी शब्द आहे. काय म्हणली, गरिबी गरिबी. नीट वाक्य आहे का बरं का. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे का, बोला ना, चालू आहे ना. ज्या सप्ताहात ज्ञानेश्वरीचं पारायण होतं पृथ्वीवरचा सगळ्यात ऐश्वर्य संपन्न सप्ताह येतो. 50 लाख खर्च करा, जर ज्ञानेश्वरीचं पारायण होत नसेल दळभद्री सप्ताह येतो. ज्ञानेश्वरी ऐश्वर्य संपन्न, आणि तो जिच्या जवळ जातो, जो कोणी ज्ञानेश्वरी जवळ येतो, ज्ञानेश्वरी त्याला ऐश्वर्य संपन्न करते. ज्ञानेश्वरीचं लेकरू किती देखणं आणि ऐश्वर्य संपन्न असतं हे जर पाहायचं असेल तर भगवान बाबाकडे पहा. ऐश्वर्य म्हणजे फक्त हातात घड्याळ नाही बरं, गळ्यात साखळी नाही, कानात कुंडल नाहीत. हे ऐश्वर्य नाही. हे आजकालच्या काळात स्मगलिंग करणारे लोक पण घालतात. म्हणजे काही ऐश्वर्य संपन्न किंवा वैभव संपन्न नाही. ऐश्वर्य संपन्न शब्दाचा अर्थ तुमच्या चेहऱ्याकडं पाहिल्यानंतर पाहावंसं वाटणं, याला ऐश्वर्य म्हणतात. आणि माझं तर वाक्य कायम असतं महाराज, तुम्ही तुमचा चेहरा एवढा प्रसन्न ठेवा, पाहणाऱ्याने स्वतःला भाग्यवान समजावं, याला खानदानी पारमार्थिक म्हणतात. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. पुण्यवान जे माणसं आहेत ना महाराज, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर पाहावंसं वाटतं. कधी कधी पहिल्यांदाच गाठ पडते आणि असं वाटतं की ह्या माणसाच्या पाया पडलं पाहिजे. आणि कधी कधी काहीच संबंध नसतो, पहिल्यांदाच गाठ पडते पण वाटतं याला 2-4 चपला टाकल्या पाहिजे. कसं पाहतील, किती अकराळ विक्राळ चेहरा करतील महाराज. एक जण तर पूर्ण कीर्तनात रागाने बघत होता, जणू काही त्याची उचल घेऊन पळून गेलतो. रागाने बघतोय पूर्ण कीर्तनात. सगळं कीर्तन झालं मग येऊन भेटला. शास्त्रीजी खूप चांगलं बोलतात, त्या मानाने शब्द फेक चांगली, आवाज चांगला आहे, बोलणं चांगलं आहे, अभ्यास चांगला आहे. खरं पाहिलं तर म्हणला त्या मानानं कीर्तन चांगलं करतात. त्याला म्हणलं तू जरा नीट चेहरा केला असता तर आणखीन चांगलं केलं असतं. नीट चेहरा, त्याला म्हणलं मग हसत का नाही. महाराज खरं सांगतो म्हणलं, काय किती जरी जोक झाला, विनोद झाला, खळखळून हसू येत नाही, याला पाप म्हणतात. लहान लेकराला हसायला कारण लागत नाही. बघा तुम्ही कोणत्याही गोष्टीत लहान लेकरू हसतं.
आणि म्हाताऱ्या माणसाला नाराज व्हायला कारण लागत नाही. काय झाले, काहीच झालेले नाही. जसं वय वाढतं आपल्या कर्माने पाप वाढत आणि पुण्य कमी होत. साधूचं वेगळं आहे महाराज, प्रतिक्षण पुण्य वाढत. तुम्ही अनुभव घेऊन पहा. पुण्य असलं का झोप लागते सुखाची, बरं का, कोणती पण नाही. लहान लेकरू 22 तास झोपत ती. थोडं वय वाढलं 18 तास, मग 16, 12, 8, 6, 4. आणि काही काही म्हाताऱ्याला झोपच नाही आणि ते पोराच्या मागं लागतात. दिवस निघलाय तरी झोपलाय. तुला लागत नाही तर आम्ही काय करावं. आयुष्य इतकं वाईट झालेलं आहे, आता डोळ्याला डोळा सुद्धा लागत नाही महाराज. पुण्य काय, कुठेही असा पडल्या जागेवर झोप लागली पाहिजे. कमीत कमी खायला चांगलं भेटावं आणि नीटनेटक्या जागेवर झोप यावी, हे तरी पुण्याचं लक्षण आहे. विठाला 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 पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. भगवान बाबा वामन भाऊ यांची संयुक्त पुण्यतिथी आहे महाराज. तसा सप्ताह आपला किती दिवस आहे बोला ना. कारण आपण काय म्हणतो, काय 9 दिवसाचा उत्सव एका सप्ताह आहे. बोला ना, टेन्शन आलं काय तुम्हाला? एवढं काय टेन्शन घ्यायचं कारण? महाराज किती दिवस करा त्याला सप्ताहच म्हणतात. कधी कधी बघा तुम्ही 3 दिवसाचा करता तरी नाव काय असतं. 5 दिवस केला तरी. गंगाखेड तालुक्यात परभणी जिल्ह्यात जनाबाईचं जन्मस्थान, त्या मंदिरात 365 दिवस कीर्तन ठेवली आणि नाव काय दिलं पुढं, सप्ताह. बरोबर आहे की? किती दिवस करा याच्यावरून सप्ताह नाही. हृदयाच्या 7 अवस्था म्हणजे सप्ताह आहे महाराज. हृदय एक एक दिवस पुढचा ग्रोथ करत. पहिला टप्पा आहे अज्ञान. जो कोणी या मंडपात आला, परमार्थाकडे आला, त्याला परमार्थाचं पूर्ण अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? अज्ञानी माणूस कसा ओळखायचा, एवढं साधं उदाहरण आहे महाराज. तुम्ही सप्ताह करा, पुण्यतिथी करा, वर्षश्राद्ध करा, धावा करा, लग्न असू द्या, वाढदिवस असू द्या, कार्यक्रम कोणताही करा. एखाद्या माणसाला विचारा तुम्ही, अज्ञानी माणसाला, कसं काय वाटतोय कार्यक्रम, तुम्हाला आपल्याला काय करायचं म्हणणं काय? त्याचं एकच म्हणणं आहे, जेवायला काय. अहो ते महाराज जरा मोठे आहेत, काय घेणं आहे आपल्याला. अहो गायक चांगले आहेत, असतील. अहो मृदंगाचार्य महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, कोणला घेणे. मग तुला घेणं कशाचं आहे जेवायला? जो अजून अन्नाच्या वर उठलेला नाही महाराज, तो ज्ञानाचा अधिकारी नाही. अन्न हे सामान्य अवस्था आहे, अन्नाच्या वर उठला पाहिजे. काही काही माणसं आहेत अन्न खात नाहीत महाराज, ते पाणी घेतात. फळात पाणी असतं म्हणून ते अखंड फलाहार घेतात. भारताचे एक साधू प्लस उद्योगपती पतंजली त्यांनी निर्माण केलं, रामदेव महाराज. 15,000 कोटीचा टर्न ओव्हर आहे वर्षाला, बरं का. ती भाकर खात नाही. भाकर खात तुम्ही खाता का? बोला ना. तुम्ही कशाचं टेन्शन घेते? भाकर खाता का नाही? का उपाशी? त्याच्यामुळेच मग तुमचा टर्नओव्हर नाही. भाकरच खात नाही महाराज, सदैव फ्रेश. त्याच्या बुद्धीत, तारुण्यात आणि वयात फरक पडतो. तुम्ही अनुभव घेऊन पहा. तुम्ही जे पाण्याच्या वर उठलेले आहेत ते पाणी घेत नाहीत, ते उष्णतेवर जागतात. उष्णतेवर
कधी कधी महाराज काही लोक याच्या पलीकडे गेलेली, ते हवेवर जगतात, वायूवर. काही लोक आकाशावर जगतात, मोकळ्या जागेत. याच्या पलीकड ज्याला गरज पडते त्याला परमार्थाची गरज आहे. ज्याला श्वास सुद्धा नकोय तो माणूस परमार्थाचा आणि ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. विठ्ठला पुण्यतिथी कुणाची असते महाराज? कोण पुण्यतिथी करते? पुण्यतिथी शब्दाचा अर्थ ज्या तिथीला एखादा साधू पुण्यप्रद करून जातो तिला पुण्यतिथी म्हणतात. पुण्यमय नाही बर का, पवित्र होण्यात आणि पावन होण्यात फरक आहे. पावन झाला तो दुसऱ्याला पावन करू शकत नाही, पण जो पवित्र झाला तो दुसऱ्याला पावन करू शकतो. पंढरपूरला आपल्यासारखे सगळेजण गेली आणि सकाळ सकाळ काही भाग्यवान लोक असतात, ते लवकर उठले, आंघोळ केली, चंद्रभागेत जाऊन, आणि काही मागून गेली. आणि त्यांना असं वाटलं का थंडी भरपूर आहे आणि इथं बघायला कोणीच नाही, आंघोळ केली का? पण तेवढ्या घाईत समोर ज्यांनी आंघोळ केली ते आली. ते बोलले काय, आंघोळ जर नसेल करायची तर आम्हाला फक्त स्पर्श करा, आम्ही गंगेतून आमच्या अंगाला हात लावला तर तुम्हाला आंघोळ करायची गरज होतं का? असं महाराज, माणूस गंगेत गेला पावन झाला. गंगा पवित्र आहे, जी येणाऱ्याला पावन करते तिला पवित्र म्हणतात. पवते आणेल. पुण्यमय हा भाग वेगळा आहे, तो स्वतः पुण्य स्वरूप आहे. पुण्यप्रद दुसऱ्याला पुण्यदान करू शकतो. आपल्याकडे एवढं पुण्य नाही महाराज की आपण कोणाला आशीर्वाद देऊ शकतो, म्हणून आपण आशीर्वाद दिले तर कोणाचाच काही होत नाही. कल्याण नावाचा प्रकार होत, झालं तर भिवंडी होती, तो कल्याण होत. आशीर्वादात दम नाही महाराज, आणि शाप जरी दिला एखाद्यानी तरी पण लागत नाही, पुण्यच नाही. पुण्य ज्यांच्याकडे आहे त्याला संत म्हणतात पुण्य महाराज. पुण्यप्रद 700 वर्षापूर्वी 1296 भगवान श्री ज्ञानोबरायांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी घेतली महाराज. त्याच्या अगोदर त्या 5 दिवस किती भजन करा, पुण्याच्या मात्रेत काही फरक नाही. पण 700 वर्षापासून 1296 पासून आजपर्यंत आणि इथून पुढे चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जर त्या 5-7 दिवस कोणी भजन केलं तर पुण्याच्या फळात फरक आहे. का? ज्ञानोबरांनी स्वतःला थांबवलं. तो पिरियड मंगलमय पर्वकाळ तयार झाला. आणि कधी कधी एखाद्या साधूच्या जीवनात चांगला योग येतो तर साधू तेवढा उच्च दर्जाचा लागतो. 12 वर्षाच्या नंतर बृहस्पती नावाचा ग्रह सूर्याची एक रोटेशन पूर्ण करतो. म्हणून भारतात प्रयागराजला कुंभमेळा होतो. असे 12 वेळ झाल्यानंतर महाकुंभमेळा येतो 144 वर्षाच्या नंतर. आणि तो पुन्हा लवकर येत नाही, 144 वर्षानंतर येतो. तो 144 वर्षानंतरचा जो ह्या वर्षीचा महाकुंभमेळा आहे त्याचं पहिलं स्नान भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या दिवशी आलं. याला म्हणतात जीवन, याला म्हणतात पुण्य, याला म्हणतात कीर्ती. साधू आहे परत येईल योगात आणि आला तर आपण बघायला आहेत. 144 वर्षानंतर हा योग आहे. ज्या साधूचं पुण्य जेवढं आहे त्या प्रमाणात कीर्ती भेटते. खूप बारीक आहे का बरं. आता तुम्ही तरुण मुलं इकडे बसलेली शिवना पाणी खेळता का नाही विहिरी? पाहू देत तुला
सोना पाणी. महाराज मला सांगा तुम्ही, आपल्यात एखाद्याला दम चांगला असतो, एखादा माणूस आहे तो 10 परसाच्या विहिरीचा गाळ आणतो, तळ आणतो, कोणी 5 परसाच्या विहिरीचा आणतं, कोणी ठिवण आणतं. विहिरीचा तळ आणण्यासाठी, खोल जाण्यासाठी काय लागतं? एकदम प्रॉपर आणि प्रोफेशनल शब्द सांगितला बरं. पोराला मान्य आहे का दम? विहिरीत खोल जाण्यासाठी, तळ आणण्यासाठी दम लागतो. तसं ज्ञानेश्वरीच्या अर्थाच्या गाभाऱ्यात पोहोचण्यासाठी आणि तळापर्यंत जाण्यासाठी पुण्याचा भरभक्कम दम लागतो. जेवढं पुण्य आहे तेवढी ज्ञानेश्वरी कळते. नाही तर मरेपर्यंत एकच ओवी, जाणते ने गुरु भजी. किती दिवस सेवा करायची? नाही पण 10 वर्ष झाले तर आणखीन करायला पाहिजे. ज्यांची सेवा करतात त्यांनाच काही येत नाही. किती अवघड आहे महाराज. पुण्याचा भरभक्कम दम असला त्या व्यक्तीची कीर्ती अजरामर होते. काय होतं महाराज, तुम्ही अनुभव घेऊन पहा. मुंबईच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर भिकारी भीक मागतो, नगरच्या स्टँड बाहेर भीक मागतो, पाटोदा, आष्टी, पाथर्डी रस्त्यावर भिकारी भीक मागतो. माणूस येतो, जिवंत आहे. तुमचा जो आत्मा आहे तोच त्याच्यात आहे. ईश्वराने तयार केलेला आहे, ईश्वराने आत्मा त्याच्या आत टाकलेला आहे. काय फरक झाला महाराज त्याच्यात आणि आपल्यात? तोंडाना भीक मागतो, भिकेत काय 10-5 कोटी पाहिजेत का? बोलन का आमदारकीच तिकीट पाहिजे का झेडपीच? रुपये 2 रुपये महाराज. जिवंत माणूस तोंडानं भीक मागतो, रुपये 2 रुपये सुद्धा कोणी देत. आज 60 वर्ष झालेत भगवान बाबाला जाऊन, त्यांच्या नावानं कोटीत पैसा गोळा होतो. याला खानदानी संत म्हणतात. भगवान बाबा आहेत का आज? कोणाच्या स्वप्नात येतात का रात्री आकडे होणारे? सकाळचा नारळ उचला आहे अजून कोणाला? पण हृदयाला वाटतं बाबाला, भाऊला, नारायण महाराजाला काहीतरी द्यावं. आपलं हृदय सुद्धा साक्षी महाराज त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. द्यावंसं वाटतं. हे आपलं नाही, त्या साधूचं पुण्य. विठ्ठला हा फरक आहे महाराज. पुण्यतिथी कोणाची साजरी होते? भगवान श्री ज्ञानोबांनी